नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. हल्ली तीर्थक्षेत्री कारण नसताना महागाई वाढत आहे. भक्त गर्दी करतात, तेथील स्थानिक लोक अव्वाच्या सव्वा पैसे मागतात, भाविकांना ते द्यावे लागतात. चर्चा करता येत नाही, कुठेही गेले तर त्यांची एकी असते. त्यामुळं 10 रुपयाच्या कामाला 50 रुपये द्यावे लागतात. अलीकडं कुरवपूर आणि पिठापूरला हा प्रकार वाढत चाललेला आहे. सगळीकडेच आहे. लोक माझ्याकडे तक्रार करतात. या अगोदरसुद्धा मी एकदा सांगितलं आहे की तिथं तेलुगू भाषा आहे. आपल्या घरातलं कोण ऐकत नाही, आपल्या गल्लीतलं कोण ऐकत नाही, आपले जवळचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ऐकत नाहीत. तर या परप्रांतातील लोक ऐकत नाहीत, विनाकारण वाद घालतात. म्हणून तिथेही जास्त बोलता येत नाही. तिथंसुद्धा वाहतुकीचा खर्च हा दुप्पट तिप्पट आहे. त्यांनी किती आकारावा त्यांचा प्रश्न. बरं, सांगितलं तर समजून घेत नाहीत आणि समजवण्याचा प्रयत्न केला तर हिकेखोरपणामुळं तो मूळ स्वभावसुद्धा बदलत नाही. पण मी यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की ह्याच्यावर एक तोडगा आहे. पिठापूरला बरेच भाविक येतात. कुठं राहावं तो त्यांचा प्रश्न. कोण अमुक ठिकाणी राहतं, कोण तमुक ठिकाणी राहतं. परंतु बऱ्याच वेळेला आपल्या प्रवासाच्या गाडीमध्ये म्हणजे रेल्वेमध्ये किंवा पिठापूरला मंदिरामध्ये किंवा आजूबाजूला फिरताना सर्वत्र मराठी लोक दिसतात. काही लोक एकत्र येतात, परंतु ते एकत्र राहत नाहीत आणि त्यामुळं परकेपणा जाणवतो आणि याचाच फायदा स्थानिक लोक घेत असतात. ज्या ठिकाणी 50 रुपये भाडं व्हायला पाहिजे त्या ठिकाणी 200 रुपये घेतात. पण हे असंच चालणार. पण जर आपण मराठी भाविक भक्त विचाराने एकत्र आलो तर जवळजवळ 70% पैसे आपले वाचतील. त्याचं उदाहरण असं देतो की समजा 2 व्यक्तीला एक पॅकेज करायचं असेल तर साधारण 1500 रुपये घेतले जातात, आकारले जातात. वास्तविक पाहता एवढा खर्च नाही. 6 जण गेले तरी ते 1500 रुपयेच घेतात. जर 2-2-2 असे 6 जण एकत्र आले किंवा 4+2 आले आणि त्याचा विचार केला तर 1500 जर 6 लोकांना घेत असेल तर प्रत्येकाला साधारण 250 रुपये खर्च येतो आणि दोघं असेल तर 500 रुपये, म्हणजे त्यांचे 1000 रुपये वाचले. तर आपण बदला, म्हणजे ते बदलणार नाहीत. तुम्ही बदला तर तुमचं जवळजवळ 70% पैसे वाचतील. ज्या ठिकाणी 1500 आहेत तिथं एका रिक्षामध्ये 6 बसा, 6 जणांनी भागाकार करा आणि त्याच्यासमोर हा व्यवहार काही करायचा नाही. कारण तिथले किंवा स्थानिक लोक एवढे आडमुठ असतात, ते प्रत्येकाकडून सुद्धा तेवढे पैसे घेतात. त्यांना आपण जो वडापणा करतो, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन, ते त्यांच्या लक्षात येत नाही. अनेक वेळा भांडणं होतात. म्हणजे एका रिक्षामध्ये तिघं बसले, दुसरे परत तिघं आले तर ते त्यांच्याकडून 1500 घेतात आणि पहिल्याकडून 1500 घेतात. म्हणजे भाव जवळजवळ 10 पट वाढल्यासारखं होतं. हे व्यवहार आपापल्यात चर्चा करायची आणि रिक्षातून उतरल्यानंतर त्याला एकाने पैसे द्यायचे आणि नंतर बाकीच्यांनी मग जो भागाकार येईल त्याप्रमाणे एकमेकाला देणं घेणं केलं तर तुम्हाला तो खर्च फार कमी वाटेल. हा फक्त एका रिक्षेचा एका पॅकेज सांगितला. तिथं अनेक प्रकारचे पॅकेज आहेत. जवळजवळ 3 किंवा 4 व्यक्ती फिरायचं झालं तर दिवसाला ते 2,500 ते 3,000 रुपये, कधी कधी 5,000 रुपयेपर्यंत हा खर्च जातो. एक व्यक्ती फिरली तरी 5,000 आणि 6 व्यक्ती फिरला तरी 5,000 पर्यंत जातो. मोठी गाडी केली तरी या खर्चामध्ये काही फरक पडत नाही. म्हणून एकत्र या, एकत्र चर्चा करा, काय पाहायचं, किती रेट ठरलेला आहे आणि 6-7 जण एकाच गाडीतून प्रवास केला, ओळख होईल, गप्पा टप्पा होतील. काही समस्या असेल तर विचारांची देवाणघेवाण होईल आणि तुमची यात्रा अत्यंत कमी खर्चामध्ये होऊ शकते. पण तुम्ही जर मराठी लोक एकत्र आला तर तुम्ही तिथं डिस्काउंट मागा, कमी करायला सांगा, 10 रुपयेसुद्धा कमी करत नाहीत. त्यामुळं हा एक विचार तुम्हाला दिला आहे. एकत्र भेटल्यानंतर तुम्ही किती जण आहेत, आम्ही अमुक जण आहोत, मग आपण 7 जण 8 जण एका गाडीतून जाऊ, अमुक एवढे पैसे होतात, तुमचंही पाहणं होईल, आमचंही पाहणं होईल, तुम्ही एवढे पैसे द्या, आम्ही एवढे देऊ, विषय समाप्त. हे सुद्धा गपचूप बोलत नाहीत. त्या रिक्षाच्या दारात किंवा त्या टवेराच्या जवळ चर्चा करतात आणि तिथं सुद्धा थोडा वाद घालतात. आज जरी ते तेलुगू असले किंवा परभाषिक असले तरी त्यांना आता हिंदी आणि मराठी समजायला लागलं. आपण काय बोलतो त्यापेक्षा
अगोदरच निघायच्या अगोदर किंवा आदल्या दिवशी चर्चा करा आणि भागा का एका रिक्षेमध्ये तुम्ही किती बसणार, एका गाडीमध्ये किती बसणार, टोटल बिल किती होते त्याचा भागाकार करून प्रत्येकाच्या वाटीला येईल. त्याप्रमाणे जेवढे ग्रुप त्या गाडीमध्ये असतील 2-3 त्याप्रमाणे जर तुम्ही पैशाचं देवाणघेवाण ॲडजस्टमेंट केली तर तुमचा खर्च वाचेल आणि तुम्हाला तिथं महागाई जाणवणार नाही. कारण मी एक पाहिलं की तिथं राहताना तडजोड करत नाहीत, फिरताना तडजोड करत नाहीत, कुणाला जवळ बोलवत नाहीत, कुणाबरोबर बोलत नाहीत. त्यामुळे तो खर्च जास्त वाटतो आणि तो खर्च जास्त वाटल्यानंतर आपण उगीच आलो आणि परत पुढच्या वेळेस येण्याचा कुणीही विचार करत नाही. एक विचार सुचला की महागाई भरपूर आहे जाणवतीच, परंतु सर्वात जास्त खर्च हा फिरण्यावर होतो आणि फिरण्यासाठी लोक खर्च करतात. तो खर्च वाचला तर यात्रा अत्यंत स्वस्त तुम्हाला वाटू शकेल आणि जो निर्णय तुम्ही घेता तोच तुम्हाला लाभदायक ठरेल. निर्णय घ्या. आपण मराठी माणसं आहोत. परप्रांतात गेल्यानंतर सुद्धा आपण एकीने वागायला पाहिजे. आपण श्रीपादांचे भक्त आहोत, दत्तभक्त आहोत. आपण कसं वागायचं हे आपलं आपण ठरवा. स्वामी समर्थ भवनमध्ये उतरला तुम्हाला सगळं मार्गदर्शन मिळेल. इतर ठिकाणी उतरायचं असलं तरी हाच विचार करा आणि हा आचार करा. तुमचं भलं होईल, तुम्हाला बरं वाटेल, ते वाटावं यासाठी हा